माझं म्हणणे मी जे आता सांगतोय ना हे राजकारणच माहित नाहीये. आता मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला जरा त्याच्या हे ऐकलंय मी, पण विस्ताराने माहित नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की लहानपणापासून मला असं वाटतंय की ह्या आडनावांची लोक असतात बाबा, 96 कोळी मराठा असतात म्हणजे ते ह्या आडनावांचे असतात, ह्या आडनावांच्या ह्या याच्यात हे ओबीसी म्हणजे ह्या, हे सगळं ना हळूहळू ना ते गडबड होत गेली, सगळी चुकीची लोक यायला लागले या सर्व आपल्या धर्मांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं जे कृष्णाने सांगितलेली गोष्ट होती ती बाजूलाच पडली, कारण संस्कृतच कळत नाही. कारण संस्कृत लोक, भाषा लोक पावळा फार मोठा हे आहे, संस्कृत कळत नाही त्यामुळे भगवद्गीता कळत नाहीये, ज्ञानेश्वरी प्राकृत आहे त्याच्यामुळे ती कळत नाहीये. आणि त्याच्यावर ज्यांनी टीका केलेली आहे त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत, ती पुस्तकं आपल्याला ना शाळेत अभ्यासक्रमाला आहे ना कॉलेजमध्ये, आणि ज्यांना हे माहिती आहे ते प्राध्यापक होऊन बसलेले आहेत आणि ते कुठेही पॉडकास्ट मध्ये त्यांना पुढे बोलवत नाही किंवा ते आपले गप्प बसले.